गुड मॉर्निंग सगळ्यांना। चला तर आज आपण ताजी ताजी हिरवी कांद्याच्या पातची भाजी करूया। आधी मी सगळे स्वच्छ करून घेतली आहेत, स्वच्छ धुवून घेतली आहे। आता हे जे समोर जे कांदे आहेत आपण ह्याच कांद्याला आधी बारीक कट करून घेऊया आणि फोडणीसाठी याच कांद्याचा आपण उपयोग करूया। चला तर मग भाजीची तयारी करूया। बघा भाजी कट केलेली आहे। थोडे शेंगदाणे घ्यायचे, ते थोडेसे भाजून घ्यायचे, त्याचे साल काढून घेतली आहे। लसूण थोडा आणि हिरवी मिरची, टमाटर आणि जे कांद्याचे जे पालच्या समोर जे कांदे असतात ते बारीक कट केले आहे फोडणीसाठी। तर आपण काय करूया, आधी लसूण आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता देऊया आपण भाजीला फोडणी। आधी टाकूया कांदा, नंतर यात टाकूया जे आपण शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण जे वाटलेला आहे तो टाकूया। थोडा जाडसरच वाटला आहे मी। नंतर यात टाकूया थोडी हळद, थोडी लाल मिरची पावडर, नंतर टाकूया मीठ चवीप्रमाणे। नंतर यात टाकूया आपण टमाटर, आता टमाटर जरा वेळ होऊ देऊया। भाजी आपली शिजलीच आहे। हे बघा भाजीने तेल सोडलं आहे, बघू शकता तुम्ही। म्हणजे आपली भाजी झाली आहे तयार। आणि पालेभाज्या ज्या असतात त्या कधीही जास्त शिजवू नये। हे बघा आपली भाजी झाली तयार। आता गॅस बंद करूया। बघा भाजी झाली आपली तयार। आता
आता आपण बनवूया मुगाचं वरण. त्यामध्ये आपण वाटाणे टाकूया. चला तर मग आता फोडणी देऊया वरणाला. बघा, मुगाची डाळ अशी मी कोमट पाण्यामध्ये 15 मिनिटं झाले भिजत टाकली आहे. आपल्याला जर घाई झाली असली तर आपण कोमट पाण्यात भिजवायची, लवकरच डाळ भिजते मग. चला आता फोडणी देऊया. चला आता मुगाच्या डाळीला फोडणी देऊया. आधी टाकूया मोहरी. नंतर टाकूया जिरे, तेजपत्ता. तेजपत्ताऐवजी तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता. नंतर टाकूया लसूण. नंतर जो कांद्याच्या पातीचा आपण कांदा कट केला होता तो टाकूया. हिरवी मिरची, एक लाल मिरची, कांदा आता झाला आहे. नंतर यात टाकूया आपण कढी मिरची पावडर, थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ, नंतर यात टाकूया टमाटर, यात पिळूया 2-3 थेंब लिंबाचे. थोडं वरण आंबट असलं की थोडं चवदार वाटते. नंतर यात टाकूया गरम मसाला थोडा, नंतर यात टाकूया वाटाणे, नंतर यात टाकूया आपण जी डाळ भिजत टाकली आहे मुगाची ती टाकूया.
लगेच पाणी नाही टाकायचं, थोडा वेळ परतूया आपण. पाच मिनिटं आपली डाळ परतून झाली आहे. आता यात टाकूया आपण गरम पाणी. गरम पाणी टाकलं तर डाळ लवकर शिजते. भिजवताना पण डाळ मी कोमट पाण्यातच भिजवली होती. आता यात टाकूया आपण गरम पाणी. आता झाकण ठेवून छान उकळू देऊया डाळ शिजेपर्यंत. बघा डाळ झाली आपली तयार. शिजली बऱ्यापैकी. हे बघा छान शिजली आहे. आता यात टाकूया आपण कोथिंबीर. आणि गॅस बंद करूया. बघा तयार झाली आपली वाटाणा, मूग डाळ आणि कांद्याची पात शेंगदाण्याचा कूट लावलेली. कशी बनवली नक्कीच कमेंट्स करून मला सांगा. आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.